तर प्रिया दत्त शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। प्रिया दत्त यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाची चर्चा नाकारली। मी कधीही काँग्रेस सोडणार नाही असं प्रिया दत्त यांनी म्हटलंय। मी माझी संस्था नर्गिस फाउंडेशनचं काम करते असंही प्रिया दत्त म्हणाले। प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आणि संजय दत्त यांच्या बहीण आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। गिरीश, काय सविस्तर अपडेट? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय एका मागोमाग एक धक्के मिळतात की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाणांनंतर आता प्रिया दत्त हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। पण या बातम्या केवळ खोट्या आहेत। काँग्रेस सोडून आपण कुठेही जाणार नाही अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका अशी प्रतिक्रिया सुद्धा प्रिया दत्त यांनी TV9 ला दिलेली आहे। नर्गिस दत्त यांच्या नावाने एक NGO चालते आणि त्यासाठी आपण पूर्ण वेळ काम करतो असं सुद्धा त्या म्हणतायत। उत्तर पश्चिम किंवा उत्तर मध्य इथून त्यांना उमेदवारीची अपेक्षा आहे अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत्या। पण या चर्चांवरती पूर्ण विराम लागणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर इतिहास पाहिला तर प्रिया दत्त 2009 मध्ये मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार राहिलेल्या आहेत। 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या पूनम महाजनकडून याच ठिकाणी त्यांचा पराभव सुद्धा झालेला होता आणि त्यानंतर त्या कुठेही चित्रामध्ये आपल्याला फारशा काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये दिसल्या नाही। शिवसेनेच्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार प्रिया दत्त या शिंदे गटात गेल्या तर शिवसेना त्यांना उत्तर मध्य किंवा उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते अशी सुद्धा चर्चा आहे। आणि प्रिया दत्त गेल्या 5 वर्षांपासून फारशा काँग्रेसमध्ये सुद्धा सक्रिय राहिलेल्या नाहीयेत। बाबा सिद्दीकी यांनी ज्यावेळी पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्यानंतरच खरं तर ही चर्चा सुरू होती की काँग्रेसला मोठा खिंडार पडणार आहे आणि नेमकं काय घडामोडी 1-2 दिवसात घडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।